तर थंबनेल बघून तुम्हाला सुद्धा कळलंच असेल की हा व्हिडिओ नेमका कुठल्या संदर्भात आहे. आणि 2026 सुरू होतोय. सध्या सोशल मीडिया, इंस्टाग्राम आणि रील्स ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सध्या माहितीये की नवीन वर्ष सुरू होताना प्रत्येकाचे स्वप्न खऱ्या आयुष्यात उतरवण्यासाठी किंवा आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण विजन बोर्ड बनवतो. आणि मी तरी 2-3 वर्षापासून बनवतीये. पण मला असं जाणवलं की मी जे बनवतीये ते पूर्ण म्हणजे 100% खरं होत नाहीये किंवा 100% ते माझ्या आयुष्यात उतरत नाहीये. त्याच्यामुळे मी यावर्षी जरा विचार केला की असं काय चुकतंय आपलं की ज्याच्यामुळे आपल्या विजन बोर्ड मधल्या विजन्स किंवा स्वप्न पूर्ण होत नाहीयेत किंवा अर्ध्याच गोष्टी होतात, अर्ध्या गोष्टी थोड्या मागे राहतात. तर ह्या वर्षी तशा चुका न होण्यासाठी किंवा ते सगळे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी जरा वेगळा मार्ग निवडला आणि त्याचा नीट अभ्यास केला. आणि मला असं वाटलं की 8-9 गोष्टी अशा आहेत ज्या मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केल्या पाहिजे, कारण की तुम्हाला सुद्धा तुमचा विजन बोर्ड बनवायचा असेल तर ह्या गोष्टी खरंच उपयोगी ठरतील. आणि जर तुम्हाला तुमचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी श्रुतिका प्रया. वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी खरं तर फॅशन, लाईफस्टाईल, मोटिवेशन व्हिडिओज असे व्हिडिओज या चॅनलवर टाकणार आहे. आणि 2026 सुरू होण्यापूर्वी मी जरा इन्स्पायरिंग आणि मोटिवेशनल व्हिडिओज टाकते, कारण की प्रत्येकाला नवीन वर्षाची सुरुवात ही खूप छान आणि सुंदरच हवी असते. आजचा व्हिडिओ हा विजन बोर्ड ह्याच्या संदर्भात आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे राईट युअर गोल्स. 2026 मध्ये तुम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? तुम्हाला नेमकं हवंय काय? तुमचे स्वप्न काय आहेत? तुम्हाला काय मोठे गोल्स अचीव्ह करायचे आहेत? तुम्हाला नेमकं काय मिळवायचंय? आणि म्हणजे ते छोट्यातलं छोटं पण असू शकतं आणि मोठ्यातलं मोठं सुद्धा असू शकतं. गुणाचं खूप बेसिक सुद्धा असू शकतं. पण आपले स्वप्न काय आहेत किंवा आपल्याला 2026 मध्ये काय अचीव्ह करायचंय हे आधी आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे लिहून काढा. छोट्यातली छोटी मुद्दा का असेना, पण तो लिहिल्यामुळे तुम्हाला अजून क्लिअर होईल की एक विजन क्रिएट होईल की नाही, आपल्याला हे अचीव्ह करायचंच आहे. त्याच्यामुळे लिहिणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कळेल की आपल्याला पुढचा विजन बोर्ड बनवण्याच्या प्रोसिजरमध्ये काय काय गोष्टी लागणार आहेत, काय गोष्टी आपल्याला डाउनलोड करायच्या आहेत किंवा काय गोष्टी आपल्याला बनवायच्या आहेत. सो दुसरा मुद्दा म्हणजे रिअलिस्टिक व्हिज्युअल्स. आपण ना विजन बोर्ड बनवताना आपल्यासाठी बनवतोय, आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून बनवतोय किंवा तो छान दिसावा म्हणून नाही बनवते किंवा उगीच ऍस्थेटिक वाटतंय, छान वाटतंय. सध्या सगळीकडे ऍस्थेटिक्सचा जमाना आहे, त्याच्यामुळे काही दिसेल म्हणून डाउनलोड केलंय असं नका करू, कारण की ते ना नुसतं दिसायलाच बरोबर दिसतं. पण आपण जर तसे नाहीये, आपला स्वप्न, आपलं बघायचा पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा आपले व्हिज्युअल्स तसे नाहीये, तर ते आपण विजन बोर्डवर लावण्यात काहीही अर्थ नसतो. त्याच्यामुळे सर्वात आधी तर आपल्याला जे हवंय त्याच्या तुम्हाला हवंय जर तुम्ही तसे फोटो टाकले तरच त्या गोष्टी पूर्ण होणार. त्याच्यामुळे जे तुम्हाला जसं हवंय तसा फोटो शोधा. नसेल तर सध्या AI चा जमाना आहे, तो बनवा आणि मग तुम्ही तुमच्या व्हिज्युअल बोर्डवर लावा. दुसरा मुद्दा म्हणजे मेक इट पर्सनल, नॉट जेनेरिक. मेक इट पर्सनल म्हणजे सर्वात आधी तर आपण आपल्याला नक्की जे हवंय, म्हणजे आता सपोज मी एक्झाम्पल देते. आता मला कार घ्यायची आहे, आता मी कुठल्याही कारचा फोटो लावला तर मला कुठलीच एक स्पेसिफाय कार माझ्या डोक्यात नाही राहणार. आता सपोज मी एक्झाम्पल देते, मला ऑल्ट्रोज गाडी घ्यायची आहे, तर मी ऑल्ट्रोज गाडीचा फोटो लावेल किंवा ती कार जितक्या रुपयाला आहे, जितक्या एक्स अमाऊंटला आहे, तर तेवढा अमाऊंट मला माझ्या कार घेण्यासाठी सेव्ह करायचे. तर अशा गोष्टी मी त्याच्यात ऍड करेल, जेणेकरून माझ्या मनाला कळेल की मला नेमकी एक एक्स अमाऊंट हवी आहे, पण या गोष्टीसाठी हवी आहे. मला एखाद्या ट्रिपला जायचंय, म्हणजे इंटरनॅशनल ट्रिपला जायचंय, तर मला आता पॅरिसला जायचंय, पॅरिसचा फोटो आणि पॅरिसच्या फोटोसाठी किती अमाऊंट मला सेव्ह करायची आहे, हे एवढं पर्सनल असलं पाहिजे. एवढं इन डिटेल मध्ये आपण त्या गोष्टी विजन बोर्ड वरती लावल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते बघून 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 कळेल की नाही, आपल्याला हे करायचंय, आपल्याला हे करायचंय आणि आपण करेल. त्याच्यामुळे विजन बोर्ड मध्ये खूप स्पेसिफिकली आपण गोष्टी ऍड ऑन केल्या पाहिजे. तर फोर्थ पॉइंट म्हणजे 70-30 रूल. कधी पण ना आपले स्वप्न हे थोडेसे रिअलिस्टिक असतात आणि थोडेसे जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात. म्हणजे आपल्याला माहितीये की जरा मी जास्त मोठं स्वप्न बघते किंवा सध्या मी ज्या स्टेजला आहे त्याच्यापेक्षा मी एक्स्ट्रीम लेवलचं स्वप्न बघतेय, तर ह्या गोष्टी थोड्याशा काय म्हणतात त्याला डायल्युजनल झाल्या किंवा
तर फोर्थ पॉइंट म्हणजे 70-30 रूल. कधी पण ना आपले स्वप्न हे एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम हाय पण असतात. आपल्याला माहितीये की लगेच कधीतरी होईल, मान्य आहे, पण लगेच होईल किंवा 2 महिन्यात 6 महिन्यातल्या गोष्टी नाही आहेत या. पण आपण त्या गोष्टी खूप आपले आहेत त्या स्वप्न, तर ते होतील पूर्ण. तर त्या हिशोबाने 70% हे आपल्या विजन बोर्ड वरती गोष्टी ह्या रिअलिस्टिक पाहिजे. म्हणजे कमिंग इयर मध्ये 2026 मध्ये नक्की काय अचीव्ह करायचंय, नक्की काय काय हवंय, तर हे एक 70% पाहिजे. आणि 30% हा भाग डायल्युजनल चालेल, म्हणजे थोडेसे वरचे स्वप्न म्हणता येईल किंवा जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी जे आपल्या डोक्यात चालू असतात की नाही नाही मला फ्युचरमध्ये मर्सिडीज घ्यायची आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जरा चालतील. पण 70% ह्या गोष्टी ज्या नक्की तुम्ही पूर्ण करणार आहात किंवा नक्की तुम्हाला 2026 मध्येच हव्यात, तर त्या गोष्टी विजन बोर्डवर असल्या पाहिजे. तर फिफ्थ पॉइंट म्हणजे राईट व्हाय. सर्वात आधी तर आपल्याला सगळे सांगतात की फक्त फोटो लावा, आपल्याला जे पाहिजे त्याचा म्हणजे तो मिळेल किंवा ते आपल्या खऱ्या आयुष्यात उतरेल. पण मला असं वाटतं ना की आपल्याला ती गोष्ट मिळवण्यासाठी एक पॉझिटिव्हिटी किंवा मोटिवेशन हवं असतं. आणि आपल्याला का काम करायचंय, आपल्याला का ते मिळवायचंय, आणि का आपण त्याच्यासाठी एवढी धडपड करतोय, आणि ते आपलं स्वप्न का आहे. तर ही गोष्ट ना आपण त्या ज्या फोटोच्या मागे लिहिली पाहिजे. आता मला ही गाडी पाहिजे कारण की मला माझ्या आईबाबांना गिफ्ट द्यायचंय, एक्झाम्पल, किंवा मला बिझनेस सुरू करायचा आहे, हे माझं स्वप्न आहे. मी 5 वर्षापासून ह्याच्यासाठी मेहनत घेतेय आणि आता ते पूर्ण होणार आहे किंवा होतंय. हे तुम्ही जर लिहिलं तर ते आपल्याला काम करायला किंवा आपल्याला त्याच्या दृष्टीने वाटचाल करायला जरा प्रोत्साहन देतं किंवा सपोर्ट होतो. आणि आपल्याला कळतं की नाही बाबा आपल्याला हे मिळवायचंय, तर का मिळवायचंय, कारण की मला मला आनंद द्यायचा आहे किंवा जे काही आपलं आपलं असेल. तर ते जे लिहिलं ना ते आपल्या डोक्यात राहील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फक्त फोटो न लावता त्याच्या मागे आपण आपला गोल सुद्धा ऍड केला पाहिजे. तर सिक्स पॉइंट म्हणजे आपल्या विजन बोर्ड वरती ना जास्ती बजबज किंवा खूप एक्स्ट्रा मटेरियल ऍड नका करू. कारण की काय होतं, जेव्हा आपण खूप गोष्टी एकसोबत करायचा प्रयत्न करतो तर तेव्हा ना त्या गोष्टी जरा स्कॅटर्ड एनर्जी निर्माण करतात. म्हणजे आपलं मन असो किंवा डोकं असो, आपण एका गोष्टीवर फोकस नाही राहू शकत. जेव्हा आपण खूप गर्दी बघतो, आणि आता बेसिक आहे, जर आपल्याला आपल्या घरामध्ये किचन मध्ये किंवा आपल्या कबर्ड मध्ये सुद्धा जास्ती पसारा असेल तर आपल्याला सुचत नाही, आपल्याला करमत नाही, आपल्याला बेचैनी होते त्याच्याकडे बघून. विजन बोर्ड कडे बघून सुद्धा आपल्याला सुटसुटीत आणि छान प्रेझेंटेबल वाटलं पाहिजे. आपले गोल्स हे क्लिअर असले पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, स्कॅटर्ड एनर्जी निर्माण कमी होते आणि आपला फोकस हा ज्या मेन गोष्टी आपल्याला मिळवायच्या त्याच्याकडेच राहतो. आपण खूप गोष्टी ऍड केल्या ना की कळत नाही नेमकं आपल्या डोक्याला मनाला की नेमकं हवंय काय. त्याच्यामुळे खूप गर्दी बजबज आणि खूप राडा न करता बेसिक ठेवा आणि तुमचे जे मेन गोल्स आहेत त्याच्याकडे जास्ती फोकस करा. तर सेवन्थ पॉइंट म्हणजे आपल्याला आपला विजन बोर्ड जिथे आपल्याला रोज दिसेल आणि आपलं सहज लक्ष जाईल उठल्या उठल्या त्याच्याकडे, तर अशा ठिकाणी ठेवला पाहिजे. कारण की आपण जर त्याला बघितलंच नाही, आपण उठल्या उठल्या किंवा जेव्हा आपण दिवसभरातून तुम्हाला 2 मिनिट तरी वेळ काढावा लागेल की ज्यामुळे तुम्हाला डेली तुमचा विजन बोर्ड नीट मन लावून शांतपणे बघता येईल. आता फोन आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना आपण समोर असलेल्या गोष्टी सुद्धा बघत नाही. कधी कधी आपल्याला कोणीतरी आवाज देत असतं तरी आपण ओ द्यायची सुद्धा तसदी घेत नाही. तर आपण फक्त विजन बोर्ड बनवून काही फायदा नाही जर आपण त्याच्याकडे नीट मन लावून बघितलं नाही किंवा आपल्याला जो तो दिसतच नाही राहिला तर काही अर्थ नाही. त्याच्यामुळे तुमचा विजन बोर्ड हा तुमच्या नजरेच्या कायम समोर पाहिजे. म्हणजे टेबल असो, जिथे तुम्ही काम करता, जिथे तुम्ही खाता पिता, जर तुम्ही काम करत असाल किंवा जर तुम्ही कुकिंग सुद्धा करत असाल तर तिथे जरी लावला तरी चालेल. फक्त तुम्ही मॅक्झिमम टाइम किंवा येता जाता तुमचा विजन बोर्ड हा तुमच्या नजरेच्या समोर पाहिजे. आपलं डोकं हे आपण जे बघतो ना सारखं सारखं त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो. मग तो वॉलपेपर सुद्धा असू शकतो तुमच्या फोनचा. असं काही नाही की तो तुम्ही मोठा करा घरातच लावा, असं काही नसतं. तर त्याच्यामुळे जो तुम्हाला दिसेल तुम्ही ते बघून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल आणि तुम्ही त्याच्यासाठी काम करताल अशा ठिकाणी तुमचा विजन बोर्ड असला पाहिजे. पॉइंट म्हणजे टेक इन्स्पायर्ड ऍक्शन्स. आता सगळ्यांना माहिती की विजन बोर्ड बनवून झालाय, आपण लावलाय, पण त्या गोष्टीसाठी आपण जर ऍक्शन्सच नाही घेतल्या किंवा जर मला कार घ्यायची त्याच्यासाठी मी पैसे सेव्हच नाही केले तर ती कार कशी येईल.
किंवा मला जर बिझनेस सुरू करायचा आहे त्या डोक्याने मी जर त्या गोष्टीकडे बघितलंच नाही, फक्त करायचंय असं म्हणून जर चालू ठेवलं, किंवा मी जर त्याच्यासाठी काय करावं लागेल किंवा त्याचा प्लॅन काय असेल त्याचा अभ्यास करून, किंवा सध्या युट्यूबवर इतके छान छान व्हिडिओज आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि खूप गोष्टी आपण शिकू शकतो युट्यूबच्या माध्यमातून, ते पण फ्री मध्ये. त्याच्यामुळे आपण जर त्याच्यासाठी कामच नाही केलं तर आपल्याला त्या गोष्टी मिळणारच नाही. त्याच्यामुळे सर्वात आधी तर ऍक्शन्स घ्यायला शिका. जर फोन सोशल मीडियामध्ये आपण एवढा वेळ वाया घालवतो, आपण म्हणजे खूप छोट्या गोष्टी असतात ज्या आपण इग्नोर करतो. मला असं वाटतं जर फक्त विजन बोर्ड बनवणं महत्वाचं नाहीये, तर त्याच्यासाठी आपण ऍक्शन्स घेणं आणि त्याच्या दृष्टिकोनातून काम करणं, प्लॅनिंग करणं, लिहिणं फार महत्वाचं. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी आपण काय ऍक्शन्स घेतो आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण कसं प्लॅनिंग करतो, तर हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. 9वा पॉइंट म्हणजे सेलिब्रेट स्मॉल विन्स. आता स्मॉल विन्स सेलिब्रेट का करायच्या? कारण की आपल्याला आपलं हे ट्रॅकर असतं की आपण डायरेक्ट इथे नाही पोहोचू शकत, हळूहळू पायऱ्या चढूनच जाणार. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी ज्या आपण छोट्या अचीव्ह करतो आणि त्या जेव्हा आपण सेलिब्रेट करतो तेव्हा आपल्याला अजून वरती जाण्याचं मोटिवेशन मिळतं आणि ती गोष्ट जर आपण केली तर आपण अजून आनंदी राहतो आणि पुढचं काम करायला आपल्याला प्रोत्साहन मिळतं. त्याच्यामुळे छोट्या विन्स सुद्धा आपण सेलिब्रेट केल्या पाहिजे. आणि हे आपल्याला इथे पोहोचायचंय, त्याच्यासाठी आपण हे मिळवलंय आणि त्याच्यासाठी पण आपण खूप मेहनत घेतलीये. तर आपण जर आपल्याला सेलिब्रेट नाही करणार तर कोण करणार? आपण आपल्याला आनंदी ठेवलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आपल्यासाठी खूप छान छान आहेत, आनंदी देणाऱ्या आहेत, त्या मिळतील. त्याच्यामुळे सगळ्यात आधी तर आपण स्वतःला आनंदी ठेवलं पाहिजे आणि छोट्या गोष्टी सेलिब्रेट केल्या पाहिजे. तेव्हा कुठे आपलं विजन बोर्ड मधले स्वप्न पूर्ण. तर थोडक्यात विजन बोर्ड बनवणं हे खूप सोपं आहे. जर आपण प्रॉपर गायडन्सनी, प्रॉपर डोकं माइंड त्याच्यामध्ये ठेवून, किंवा विजन बोर्ड बनवताना सुद्धा नाही मला हे मिळवायचंय आणि मी हे मिळवूनच राहणार, 2026 हे माझंच आहे, मी हे खूप पॉझिटिव्हली आनंदाने, खूप चुकीच्या गोष्टी सोडून देऊन आनंद ज्या गोष्टी देतात किंवा माझे स्वप्न मी पूर्ण करेल, अशा दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह माइंडसेटनी किंवा ग्रेटफुल राहून जेव्हा तुम्ही कुठली पण गोष्ट करता तेव्हा ती खूप छानच होते. त्याच्यामुळे विजन बोर्ड बनवताना या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि नक्की तुमचा विजन बोर्ड हा खूप छानच बनेल. आणि काही गोष्टी राहतील, काही गोष्टी होतील, पण मला असं वाटतं की आपण ना 100% आपल्याकडून ट्राय करायचं की नाही, हे मिळवण्यासाठी मी हे मेहनत केली होती. वाईट नाही वाटणार जर त्या पूर्ण सुद्धा नाही झाल्या, पण जर झाल्या तर किती छान वाटेल. त्याच्यामुळे आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढे प्रयत्न कायम करत राहायचे. तुमचं 2026 हे खूप छान आनंदाने आणि तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यातच जाईल. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ज्यांना सध्या विजन बोर्ड बनवायचा आहे किंवा ज्यांनी विजन बोर्ड बनवावा असं तुम्हाला वाटतं त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.